पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विराट क्रांती महामोर्चा। रोहित पवारांसह मवियाचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार। कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी। विक्रम काकडे नाराज, सुनील टिंगरेंची भेट घेणार। पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक सुनील टिंगरे नाराज। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजप आमदारांची गैरहजेरी। रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित। संख्याबळ जास्त असल्यानं भाजपला ठाण्याची जागा हवी होती। सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदमांचा अर्ज। धैर्यशील कदमांचा अर्ज भरताना माहितीमधले नेते गैरहजर। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळेच्या नाराजीमुळे नेते गैरहजर राहिल्याची चर्चा। महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। माहितीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुया उंचावल्या। तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय। आमची घोडदौड अशीच सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष खोडला। मान्सून 2-3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार। देशभरातील उष्णतेची लाट संपली। हवामान विभागाची माहिती। तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98 इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका। आतापर्यंत 26 दुकानं सील। पुण्यामध्ये भेसळयुक्त गूळ तर नवी मुंबईमध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त। आतापर्यंत 32 आरोपींना अटक। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेवर आरोप निश्चिती। विशेष सरकारी वकिलांकडून 87 साक्षीदार आणि आरोपींच्या विरोधातील पुराव्याची यादी कोर्टामध्ये सादर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित बिबके भारतात येणार। 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन।